रात्री म्हटलं आता काय करावं, काय करा. रात्री मध्यरात्री फोन केलं, चंदूशेठ उठा, उद्या सकाळी म्हटलं समाधीची सगळी तयारी करायची आहे. ताई गुरुजींना स्नानाचे वेग होईपर्यंत सगळं पोहोचून जाईल. किती पोते साखर लागतात, किती मीठ लागते, किती चंदन चुरा लागते, किती कापूर लागते, सगळी व्यवस्था. लगेच म्हटलं देव अकेला समजा एक रोहिणी करा बोझ उठाना. मग गुरुजी बात सांगले तो पेट गुरुजी दहावी 12वी करेल. आमच्या ज्ञानोबांना हे आवडलं, नाही तर त्यावेळेला कार्यक्रमाला ज्ञानोबा राहिला असतं तर नाही. सगळं नियोजन होतं. चित्त मन रंगले ज्ञानोबाचे. आणि तिचं बांधकाम जेव्हा सुरू झालं ना तेव्हा तिथले कार्यकर्ते काय म्हणायला लागले मला, ताई हे रिकामं ठेवू. म्हणजे कशासाठी? गुरुजीसाठी. नामा म्हणे देवा हे स्थळ सांगले, चर्म मी तिकडे आहे. लेकरवाळा परिवार तिकडे आहे, तिघाचे इकडे होऊ शकतात. नाही हे सगळे जन्माला तिकडे आले, पण हे वाढले कुठे? हे लहानाचे मोठे हे वयातही आले तेव्हा त्यांच्या आईवडिलांना माहिती नव्हतं. गुरु इतके निष्पाप आणि निरागस. गुरुजी आम्ही राजगादीवर बसलो, गुरुजीने त्यांना सांकेतिक भाषा शिकवून दिले होते. गुरुजी माझ्या अरे वा 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 वा. त्यांना काही कळत नव्हतं ना पोरांना, अरे वा माझे मुलं आता शहाणे झाले, राजगादीवर बसले. अनुभवाचा पत्ता नसताना त्यांना परिपक्व करणारे गुरुजी होते. गुरुजी आई, गुरुजी बाप, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता. दोन्ही भवेका ज्ञानदेव, दोन्ही भवेका ज्ञानदेव, दोन्ही भवेका ज्ञानदेव. गुरुजी आळंदीला नाही, इकडे एक राजा आहे. एक मैन में दो तलवार म्हणजे स्थान. जसं पांडुरंगाने जेव्हा पांडुरंगाला मारलेले ज्ञानोबा आहे की मी इथे राहतो. ज्ञानोबा तुम्हाला इथे राहते ना, नाही तुमच्याकडे त्या व्यवस्था केलेली. तुम्हाला आळंदीच्या लोकांना सांगितलं मी, इथे जरी आपलं गीता मंदिर आहे तरी गुरुजींकरता स्थान निश्चित केलेलं निरून ठरलेलं होतं. नाही ते एक महाराज आले आणि गुरुजींना म्हणजे गुरुजी तुम्ही सांगून द्या म्हणे आम्हाला, मरणाच्या आधी शरण असते का, सांगून द्या. म्हटलं काय लक्ष्मण काय? ते लक्ष्मण महाराज कर्टीकर गोंदिया आपले इथले हो तेरड्याचे. गुरुजी तुम्हाला एक विचार, तुम्ही जर यदा कदाचित मग कुठे ठेवून म्हणे तुम्हाला काळजी कोणाला? गुरुजी म्हटले ते नंतरचे नंतर, हे ते आपल्या हातात आहे का? गुरुजींच्या हातात तर सर्व रिमोट होतं, आपल्या हातात आहे का? मला नजरी काय म्हणतात, नाही गुरुजी सांगून ठेवा ना, मग तशी आम्ही तुमची तजवीज करू. तुम्ही लोक ठरलेलं होतं. आणि म्हणून हे सगळे मी का सांगत आहे, नाही आजच्या दिवशी नुसतं काल्याची कीर्तनी निमित्त आहे, पण आजच्या दिवशी गुरुजींनी बरोबर 11:30 वाजता, नाही बरोबर किती वाजता? 11:30 वाजता गुरुजी थांबले. ज्ञानोबांचे चिंतन करीत करीत ज्या वेळेला गुरुजींचे माझं बोलणं संपलं ना, घड्याळ किती वाजले होते? 11:30. इथून तिथपर्यंत रोड सारखं जिल्हा परिषद सारखं जात नाही. गुरुजी सावध होते. गुरुजी शेवटचा श्वास सुद्धा ज्ञानोबा यांचाच राहील आपला, कारण त्यांच्याकरता गुरुजी जगले होते ना. एका ज्ञानोबा तुकोबाशिवाय जे जगले नाही त्यांचा श्वास कुठे जाणार होता? असे कार्य नाही. आणि भगवंतांनी त्यांना मदत केली. धन्य तुझ कृपा शुंद म्हणतील, आपुला तू बोल साच करी, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, होय नारायणे दया सिंधू. आणि म्हणून तुका म्हणे येथे पिशे तेथे तसे असेल. गुरुजींच्या चित्ताचा विषय जर ज्ञानोबाला असतील तर ज्ञानोबांच्या चित्ताचा विषय दुसरा असेल का? अंतर किती राहू दे. अनन्या शंते येतो मग हे जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान गीतेमध्ये सांगतात, जो मला अनन्यतेने शरण